नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजचं लेक्चर आहे ते एआय संदर्भात आहे. जसं मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो काही घटक आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला व्याख्या किंवा ह्या बाकीच्या गोष्टी विचारणार नाहीये, पण महत्त्वाचं काय आहे तर एआय मध्ये मागच्या 1-2 वर्षामध्ये अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत, ज्या आपल्याला परीक्षेसाठी वन लायनर या स्वरूपात विचारतील. आणि म्हणून जे जे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे परीक्षेला विचारतील याचा थोडा संदर्भ घेऊन ज्या काही 40-50 घडामोडी आहेत त्या आपण अतिसंभाव्य प्रश्नामध्ये करायच्या आहेत. त्यापूर्वी लक्षात ठेवायचं हे नेमके एआय काय आहे आणि या एआयचा भविष्यामध्ये कसा वापर होणार आहे किंवा अजून काय होणार आहे हे आपण थोडक्यात बघूया. आपल्या पेपर वाचनामध्ये म्हणजे आपण जेव्हा काही वृत्तपत्र वाचतो, काही रील्स पाहतो, काही व्हिडिओ पाहतो, यामध्ये वारंवार काही शब्द येतात. मग ते ओटीटी असेल, आपण म्हणतो ना ओटीटी प्लॅटफॉर्म आहे किंवा आयओटी आहे किंवा चॅट जीपीटी आहे. हे नेमकं काय आहे आपण थोडक्यात बघूया, 1-2 मिनिटं बघूया. त्यानंतर आपण काय करू तर वन लायनर स्वरूपात आपल्याला प्रश्न बघायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, आजचं इंटरेस्टिंग लेक्चर आहे. काही वन लायनर स्वरूपात बऱ्याचशा टेस्टमध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्र नवीन असाल तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपण दर्जेदार कंटेंट द्यायचा प्रयत्न करतोय. कुठना कुठे एखादी चूक सुद्धा झाली असेल, असं नाही की प्रत्येक व्यक्ती एकदम परफेक्ट आहे. जेव्हा काही चूक आढळते मला किंवा काही विद्यार्थी सांगतात, मी लगेच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. कारण एकदा कंटेंट इतका मोठा असतो की मग त्यामध्ये मी सुद्धा फ्लो मध्ये काही बोलत असतो. बऱ्याच वेळा प्लस मायनस गोष्टी होतात, पण जेवढ्या चांगल्या रीतीने देण्याचा प्रयत्न आहे तेवढा मी मनापासून काही गोष्टी करत. ठीक आहे, चला सुरुवात करूया. एआय कृत्रिम बुद्धिमत्ता. तुम्हाला मला वाटतं थंबनेल बघूनच वाटलं असेल की चला इंटरेस्टिंग लेक्चर आहे. 100% इंटरेस्टिंग आहे, नसेल तर आपण इंटरेस्टिंग करायचं सुद्धा आहे. ठीक आहे, चला शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे. पटपट आपण घडामोडी पाहूया जेणेकरून आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे वळण विचारले जातात. चला सुरुवात करूया. एआय म्हणजे पहिली गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता इंटेलिजन्स म्हणजे बौद्धिक क्षमता आणि आर्टिफिशियल म्हणजे काय तर कृत्रिम प्रकारे केलेली असेल, म्हणजे मानव निर्मित. फॉर एक्झाम्पल दोन्ही आपण करतो ना, नैसर्गिक वेगळं आणि आर्टिफिशियल वेगळं म्हणजे कृत्रिम वेगळं. मग लक्षात ठेवायचं इथं आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत, अशा काही मशीन्स करायच्या आहेत ज्यांना तेवढं बुद्धिमत्ता आली पाहिजे. म्हणजेच काय तर मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीन मधल्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये तयार करण्यासाठी जे वापरलेलं तंत्रज्ञान आहे त्याला एआय असं म्हटलं जातं. आलं लक्षात? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही आजकाल अशा गोष्टी पाहत आहात, बऱ्याचशा मूव्हीजमध्ये सुद्धा, काही बातमीमध्ये किंवा काही वेळा आपण ह्या गोष्टी पाहत असतो की रोबोट नावाचा एक व्यक्ती आपल्याला नेहमी दिसत असतो. बघा, मला लक्षात ठेवायचं की रोबोट जो आहे तो एक तुमचा एआयचाच भाग आहे, ज्यामध्ये परिपूर्ण काही सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत, काही सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये इनबिल्ट केलेले आहेत, ज्यामुळे तो काम करायला सक्षम आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. तर जॉन मॅककार्थी आहेत, तर हे यांनी 1956 साली जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवायचं 56 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध किंवा त्यांनी सुरुवातीला प्रयोग केला की नेमकं काय असणार आहे. त्यांचं त्यावेळेचं भाकीत होतं की पुढच्या 70 वर्षानंतर या गोष्टी खूप जास्त प्रकारामध्ये येतील, म्हणजे अख्ख्या पूर्ण जगामध्ये, आणि ते खरंच आलेलं आहे. म्हणून जॉन मॅककार्थी यांना एआयचे जनक सुद्धा म्हटलं जातं. आता हे तुम्हाला कुठना कुठे परीक्षेला विचारतील. मला सांगा, जर एआयचे जनक जॉन मॅककार्थी असतील तर संगणकाचे जनक कुणाला म्हटलं जातं? मला कमेंटमध्ये उत्तर द्या, कारण संगणक तर तुम्ही आधी सुद्धा शिकला असेल. मग संगणकाचे जनक कोण आहेत त्यांचं मला नाव सांगा, कमेंटला उत्तर टाका. चला पुढे पाहूया. एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक क्षेत्रामध्ये होतो. रोज वापरणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये त्याचे ऍप्लिकेशन्स असतील किंवा हे एआयचं उदाहरण आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आजकाल एआयचा कॅमेरा पण आलेला आहे. तुमच्या मोबाईलला सुद्धा बघा, जेव्हा आपण काही कॅमेरा ओपन करतो तिथे वरती असतं बघा एआय डिझाईन कॅमेरा किंवा एआय कॅमेरा. ठीक आहे, चॅटबॉट्स असतील, आजकाल काय ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा व्हॉइस रेकॉर्ड करू शकता. तुम्ही व्हॉइस काही प्रश्न विचारू शकता तुमच्या व्हॉइसमध्ये, त्याच्यावर तुम्हाला आधारित सुद्धा उत्तर मिळालं जातं. तुम्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा काही गोष्टी करू शकता. ठीक आहे, त्यानंतर गुगल लेन्स असतील, गुगल असिस्टंट असेल, अलेक्सा असेल, हे एआय द्वारे चालतात. जसं की अमेझॉनचा अलेक्सा आहे. अनेक काही जी व्हॉइस उपकरणं आहेत ही एक एआयचाच भाग आहे. म्हणजे अभ्यास करणं लक्षात ठेवायचं की एआयचा चालता बोलता वापर कुठं होऊ शकेल हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढे आपण पाहूया. आता काही महत्वाचे फुल फॉर्म्स, या 2-3 गोष्टी बघूया, मग आपण अतिसंभाव्य प्रश्नांना सुरुवात करायची आहे. एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. चॅट जीपीटी म्हणजे काय? चॅट म्हणजे बोलणं लक्षात ठेवायचं. जीपीटी म्हणजे काय तर जनरेटिव्ह प्री ट्रान्सफॉर्मर्स किंवा ट्रेन ट्रान्सफॉर्मर्स. आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. आजकाल सगळ्याच गोष्टी तुम्हाला इंटरनेटला मिळायला लागलेल्या आहेत. म्हणजे जो आपण म्हणतो ना मल्टीमीडियाचा जो भाग आहे बघा, एंटरटेनमेंट, ज्यामध्ये वेब सिरीज आहेत, सिरियल्स आहेत, फिल्म्स आहेत किंवा अजून काही ओटीटी असतील, हे सगळं कशामध्ये येतो? आयओटीचा भाग आहे. ओटीटी म्हणजे काय? ओव्हर द टॉप. आजकाल नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम हा एक ओटीटीचा भाग आहे. सुरुवातीला या ठिकाणी मूवीज प्रदर्शित होतात, हा ओव्हर द टॉपचा प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, फक्त फुल फॉर्म बघा, आपल्या परीक्षेला जेवढं गरजेचं तेवढं आपण करणार आहोत. ओके, चला
आता एआयची काय महत्वाची साधने किंवा चॅटबॉट आहेत बघा. तर पहिलं काय आहे, सिरी आहे. तर सिरी कुणाचं आहे, तर ते ऍपलचं आहे. 2011 साली सुरुवात झालं होतं. फक्त मॅच द फॉलोइंगला क्वेश्चन विचारले जातील या संदर्भात मी हे गोष्टी घेतलेल्या आहेत. सिरी कुणाचा आहे, ऍपलचा आहे. जे जे विद्यार्थी ऍपलचा मोबाईल वापरतायत किंवा त्यांच्याकडे मॅकबुक असेल, जे ऍपलचा लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये सिरी नावाचं एक ऍप्लिकेशन असतं, जे तुम्ही त्याला सांगाल त्या प्रकारे ते काम करत असतं. ठीक आहे. गुगल असिस्टंट आहे, ते कंपनी गुगल असणार आहे. 2016 ची सुरुवात झाली होती. त्यानंतर अलेक्सा आहे, जे अमेझॉन, हे तर बऱ्याच ठिकाणी आपण चर्चेमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्या कानावर गोष्टी पडतात. चॅट जीपीटी कुणाचा आहे, ओपन एआयचा आहे. बार्ड ज्याचं सध्याचं नाव काय आहे, जेमिनी, हे सध्या जेमिनाय त्याला आपण म्हणतो. जेमिनाय एआय नावाचा आहे बघा, ते कुणाचा आहे, गुगलचा आहे. जेव्हा आपण गुगलचं होमपेज काढतो, साईडला एक जेमिनीचा एक हे येतो बघा, जी नावाचा एक सिम्बॉल येतो. याचा अर्थ काय, तुम्ही जर एआय वापरणार असाल, तुम्ही त्या ठिकाणी त्या मोडमध्ये तुमचा मोबाईल ऍक्टिव्ह करू शकता किंवा ते गुगलचं पेज ऍक्टिव्ह करू शकता. डीपसिक आहे, हे आहे हँगझोचं, चीनचं आहे. देन मेटा एआय कुणाचं आहे. आता हे मेटा म्हणजे याच्यामध्ये सगळं आलं. जसं की मार्क झुकरबर्ग यांनी काय केलं, सगळ्या कंपन्यांचा एक ब्रॉड, एक मोठा बेस तयार केला, दॅट इज कॉल्ड एज मेटा. या मेटामध्ये सगळं आलं. आता फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, सगळं याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे. हे कुणी केलेलं आहे, मेटावर्स, जे मार्क झुकरबर्गची कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया एआय बद्दल अतिसंभाव्य प्रश्न. आता जे जे काय महत्वाच्या मला घडामोडी वाटतात किंवा 1-2 वर्षामध्ये ज्या ज्या घडामोडी आहेत त्या संदर्भात आपण वन स्वरूपात अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला हे कंटिन्युअस लक्षात राहू शकतं. बघायचं आहे एआय बद्दल अतिसंभाव्य प्रश्न. मे 2025 मध्ये गुगलचा एआय आधारित 3D व्हिडिओ संचार प्लॅटफॉर्म कोणता होता. 3D व्हिडिओ संचार, रेग्युलर 2D नव्हे. गुगल फॉर एक्झाम्पल गुगल मीट मध्ये किंवा गुगल हँगआउट्स मध्ये तुम्ही हँगआउटला काय करता, मेसेज चॅटिंग करू शकता. गुगल मीट आणि ड्युओ मध्ये काय करता, तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकता. पण जर 3D प्लॅटफॉर्म असेल तर लक्षात ठेवायचं, इथं एआय आधारित, त्याला आपण काय म्हणतो, गुगल त्याला बीम असं म्हणतात. ओके, लक्षात ठेवायचं, हे गुगलनं 2025च्या मे मध्ये सुरुवात केली होती. अत्यंत महत्वाचं आहे. ओके, बघा बऱ्याच वेळा आपल्या मोबाईलला सुद्धा ऍप्लिकेशन असतात, पण त्याचा वापर कसा करायचा, नेमकं काय असते आपल्याला माहिती नसतं. लक्षात ठेवायचं, गुगल बीम हे एआय आधारित 3D व्हिडिओ संचार प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर भारतात पहिले एआय शहर कोणते होणार आहे. आता लक्षात ठेवायचं, यावर तुम्हाला मी शेवटी सुद्धा व्यवस्थित पहिलं गाव, पहिलं शहर, पहिलं स्कूल, पहिलं विद्यापीठ, हे सगळं तुम्हाला मी टेबलमध्ये दिलेलं आहे. पण आपण प्रश्न व्यवस्थित करूया आधी. पहिलं शहर कोणतं आहे, तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, पहिलं शहर आहे लखनौ. बघा, एआयचं पहिलं शहर आहे लखनौ. बऱ्याच वेळा मोठी मोठी शहरांचे ऑप्शन दिले जातात, मुंबई, पणजी, कोची, सुरत, विशाखापट्टणम, अजिबात नाही. लखनौ हे लक्षात ठेवायचं. सध्याचं एआय शहर आहे, भारतातलं पहिलं एआय शहर आहे. आपण थोडक्यात बघूया. पहिले एआय शहर लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. निर्मिती कोण करणार आहे, तर उत्तर प्रदेश एक कंपनी आहे, टेक्निकल कंपनी आहे, यूपी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड. अंदाजित खर्च किती आहे, 10,732 कोटी. आता एआय शहरमध्ये नेमकं काय असणार, लक्षात ठेवायचं, या एआय शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आरोग्य सेवा, शिक्षण सेवा किंवा अजून कोणत्या सेवा असतील, ह्या जास्तीत जास्त रोबोटिक्सच्या मार्फत देण्याचा प्रयत्न होईल. आणि लक्षात ठेवा, ज्यामध्ये अत्यंत वेगवेगळ्या तांत्रिक उपकरणामार्फत सोयीस्कर अशा गोष्टी देण्याचा प्रयत्न युपी सरकार करणार आहे. आता होईल की नाही हे नंतरच्या गोष्टी आहेत, पण लक्षात ठेवायचं, आपल्या परीक्षेला काय विचारतील, पहिलं शहर कोणतं आहे, तर ते लखनौ आहे. हे लक्षात ठेवा, एआयचं शहर. ठीक आहे. नेक्स्ट, जगातील पहिल्या एआय बाळाचा जन्म कोणत्या देशात झाला. आता जगातील घडामोडी आहे म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. मग कुठं झाला, आता एआय बाळ. आता हे नेमकं काय आहे, मशीन कधी बाळ जन्माला घालेल का, ऑप्शन संबंधच नाहीये. पण लक्षात ठेवायचं, एआय बाळ म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं की या ठिकाणी जेव्हा एखाद्या महिलेची डिलिव्हरी झालेली आहे, ज्यामध्ये IVF नावाचं तंत्र आपण वापरतो बघा, इन विट्रो फर्टिलायझेशन, त्यामध्ये परिपूर्ण एआयचा वापर करून डिलिव्हरी झालेली आहे, त्याला आपण काय म्हणतो, एआय बाळ. लक्षात ठेवायचं, कुठला पर्याय तो, मेक्सिको हा जगातील पहिला देश आहे ज्यामध्ये एआय बाळाचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर उत्तर माहिती असेल, व्हिडिओ पॉज करा, कमेंट टाका, म्हणजे मला कळेल की तुम्हाला सुद्धा उत्तरही येत आहेत. ठीक आहे. बऱ्याच वेळा असं असतं की आपल्या काही आठवणीमध्ये काही गोष्टी असतात किंवा आपण काही वाचलेलं असतं, तर असं नाही की मी सांगतोय तुम्ही कंटिन्यू करायचं. पॉज करा, उत्तर टाका, काही हरकत नाही. ओके, चला. मेक्सिको, जगातील पहिल्या बाळाचा जन्म कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सद्वारे चालणाऱ्या पूर्णपणे स्वयंचलित IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन प्रक्रियेद्वारे झालेला आहे. तर हे तुम्ही चित्र सुद्धा पाहू शकता, या ठिकाणी ते बाळ आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, डिलिव्हरी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या एआय द्वारे सगळ्या हँडल केलेल्या आहेत. ओके, मेक्सिको लक्षात ठेवायचं. भारतातील पहिले एआय विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये होणार आहे, बरोबर पर्याय महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं, एआयचं पहिलं विद्यापीठ युनिव्हर्स ऑफ एआय असं हे पूर्ण कोडवर्ड आहे बघा, युनिव्हर्स ऑफ एआय, तुम्ही इथे पाहू शकता. महाराष्ट्रात भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे विद्यापीठ स्थापन होणार आहे.
AI शिक्षण प्रणाली, संशोधन आणि नवोपक्रमाच्या म्हणजे इनोव्हेशनसाठी, प्रगतीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. तुम्ही व्यवस्थित विद्यापीठ पाहू शकता. एम्पॉवरिंग माइंड्स रिव्होल्युशनायझिंग AI. ठीक आहे, तर असं हे विद्यापीठचा पूर्ण त्यांनी स्ट्रक्चर्ड फोटो तयार केलेला आहे. थोडासा AIची इमेज वापरून तयार केलेला आहे. तर लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रामधलं पहिलं विद्यापीठ होणार आहे. मुद्दाम सगळ्या ठिकाणी चित्र दाखवण्याचा प्रयत्न आहे. काही विद्यार्थ्यांना वाटेल की उगाच वेळ घालवत नसतो. जेव्हा तुम्ही चित्रामध्ये आणता, आता मी जेवढ्या परीक्षा दिल्या त्याचा फायदा तोच आहे. तुम्हाला त्याचा फायदा काय होईल, तर जेव्हा तुम्ही काही घडामोडी वाचता, चित्रांच्या माध्यमातून अभ्यास करत चला. जीएसचा आपण थोडंसं पुढे गेल्यावर आपण जीएस पण चालू करणार आहोत. भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र, जे काय असेल. ठीक आहे, पण थोडंसं ह्या चालू वर्षातल्या घडामोडी पटकन संपूया, जेणेकरून आपल्या पुढे सुद्धा शिफ्ट व्हायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी मी थोडी इमेजचा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने AI संचलित जंगलामध्ये इशारा व चेतावणी प्रणाली सुरू केलेली आहे? म्हणजे जंगलामध्ये लोकांना इशारा आणि चेतावणी मिळावी यासाठी AIचा वापर केलेला आहे. सगळ्या घडामोडी AI आधारित आहेत, वेगळ्या कुठल्याही घडामोडी नाहीत. बरं, यापूर्वी ज्या आपण पहिल्या घडामोडी केल्या होत्या त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं काय काय AIच्या घडामोडी आपण केल्या होत्या. पण या ठिकाणी टोटल एक्सक्लुझिव्ह लेक्चर कशासाठी आहे? फक्त AI साठी आहे. कुठलं आहे ते राज्य? तर मध्य प्रदेश हे देशातील पहिलं राज्य आहे ज्या राज्य सरकारनं जंगलामध्ये जर लोकांना चेतावणी द्यायची असेल, आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो ना की जंगलामधले प्राणी आणि मानवाचा संघर्ष होत आहे. मग अशा वेळी चेतावणी द्यायची असेल, इशारा द्यायचा असेल, तर आपण म्हणतो ना सॉस म्हणजे अलर्ट, स्पेल आवर सेल्स म्हणून त्याला आपण म्हणतो. तर अशा ठिकाणी या AIचा वापरू शकतो. मध्य प्रदेश हे पहिलं सरकार आहे, लक्षात ठेवायचं. उपग्रह प्रतिमा, मोबाईल फीडबॅक आणि मशीन लर्निंगचा वापर करून सक्रिय वन व्यवस्थापनासाठी प्रायोगिक तत्वावर AI आधारित रिअल टाइम अलर्ट सिस्टीम, अलर्ट म्हणजे इशारा चेतावणी लागू करणारे मध्य प्रदेश देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे. मग जंगलामध्ये काय करतील ते? थोडं काही ठिकाणी AI आधारित CCTV लावतील. एकदम प्रॉपरली कुठल्या ठिकाणी प्राणी काही मानवावर काही हल्ले करू शकतो किंवा कुठं आपल्या प्राण्यांचे काही ठिकाणी ठसे, पायाचे ठसे वगैरे आहेत, जे काही हिंसक प्राणी आहेत त्यापासून कसा बचाव करता येईल. कारण मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवायचं, देशातील सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेशमध्ये आहेत. हे लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती असतील मला कमेंटमध्ये टाकून द्या. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत हे सुद्धा टाका. आपण पर्यावरणावर सुद्धा व्यवस्थित घडामोडी घ्यायच्या आहेत. फक्त पर्यावरण गेल्या 1 वर्षामध्ये कोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत हे आपण सविस्तर अभ्यास करूया. पण तात्पुरतं जे प्रश्न विचारतोय त्याचा कमेंटला उत्तर देत चला. ठीक आहे, चला पुढं. मार्च 2024 मध्ये भारत सरकारने इंडिया AI मिशनसाठी किती निधी उपलब्ध केला आहे? भारत सरकारनं मार्च 24 मध्ये, जसं फेब्रुवारीला बजेट जाहीर झालं, मार्च मध्ये सरकारनं सांगितलं की AI साठी नवीन मिशन करायचं आहे. त्याचं नाव आहे इंडिया AI मिशन. आणि यासाठी भारत सरकारनं 10,300 कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे. आता जेव्हा मी गव्हर्नमेंटच्या वेबसाईट चालल्या किंवा जेव्हा मी नीती आयोगाचं प्रॉस्पेक्टस बघितलं, त्याच्यामध्ये मला काही आकडेवारी वेगळी सुद्धा सापडली. मी तुम्हाला 2 आकडेवारी सांगेन. ही आकडेवारी सुद्धा बरोबर आहे काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी ही सुद्धा आकडेवारी आहे. तर शक्यतो जर परीक्षेला प्रश्न पडलाच समजा तर दोन्हीपैकी एकच विचारतील. 10,300 त्याचा राऊंड फिगर थोडंसं अलीकडे केलं, पण 10,371 काही ठिकाणी मला फिगर सापडलेली आहे, म्हणजे त्याचा आकडा सापडलेला आहे. पण 10,300ची रेंज लक्षात ठेवायची. ठीक आहे. 24 मध्ये इंडिया AI मिशनला मंजुरी मिळाल्यानंतर आता लक्षात ठेवा, मार्च 2024 मध्ये चालले, सध्या 2025 संपत आलेला आहे. पण लक्षात ठेवायचं, मार्च 24 मध्ये कॅबिनेटने मंजुरी दिली आणि गेल्या 1 वर्षामध्ये अनेक स्टार्टअप, अनेक सेज, अनेक कंपन्या यामध्ये येणार आहेत. म्हणजे इंडिया AI मिशनसाठी प्रायोगिक तत्वावर गव्हर्नमेंटच्या कंपन्या आणि प्रायव्हेट कंपन्या दोन्ही मिळून आपापल्या गोष्टी करणार आहेत. यासाठी 10,300 कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे. सरकारने AI क्षमता मजबूत करण्यासाठी 5 वर्षात 10,300 कोटी रुपये वाटप केलेले आहेत. याचं खूप जास्त आता काम होईल, म्हणजे वाटप करणार आहे. हे असं आहे बघा, इंडिया AI मिटी इनिशिएटिव्ह. आता मिटी म्हणजे काय? तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. लक्षात ठेवायचं, याला शॉर्ट मध्ये म्हणतात मिटी, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हे लक्षात ठेवायचं, याला शॉर्ट मध्ये मिटी म्हणतात. मिटीचा उपक्रम, मिटी म्हणजे कोण? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती संगणक मंत्रालय. लक्षात ठेवा. ठीक आहे, किंवा माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. 10,300 कोटी. नेक्स्ट, AI आधारित बाल शोषण साधनांना गुन्हेगार ठरवणारा जगातील पहिला देश कोणता? म्हणजे जर तुम्ही AIचा वापर बालकांच्या शोषणासाठी करत असाल किंवा त्या संदर्भात कुठल्या साधनांचा वापर करत असाल AIच्या, त्यासाठी पहिल्यांदा जगामध्ये असा एक देश आहे ज्यानं कायदा गुन्हेगारी प्रस्थापित केलेली आहे. जगातील पहिला देश कोणता आहे? तर लक्षात ठेवायचं, तो आहे ब्रिटन. ओके,
बघा, एआय बाल शोषण साधनांना गुन्हेगार ठरवणारा पहिला देश आहे UK. ओके, मुलांच्या लैंगिक प्रतिमा, त्या आता मी म्हटलं ना, एआयचा जसा चांगला वापर दिसतोय त्यापेक्षा तो अत्यंत वाईट सुद्धा व्हायला लागलेला आहे किंवा भविष्यामध्ये अजून जास्त होणार आहे. यामध्ये जे लहान लहान बालक बालिका आहेत हे सुद्धा त्यातनं थोडंसं त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ब्रिटन नावाचा पहिला देश आहे ज्यानं सुरुवातीला या प्रकारचं पाऊल उचललं आहे. मुलांच्या लैंगिक प्रतिमा तयार करण्यासाठी डिझाईन केलेले एआय टूल तयार करणे किंवा वितरित करणे सरकार बेकायदेशीर ठरवेल आणि त्यासाठी 5 वर्षापर्यंत शिक्षा होणार आहे. ठीक आहे, तर बघितलं असेल इथं एआयचा वापर आणि या ठिकाणी पूर्ण ज्याचा हातोडा आहे बघा. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं एआय ब्रिटन म्हणजे एआय विरोधात जर काय झालं तर ब्रिटनने हे सुरुवातीला सरकारनं कायदा केलेला आहे. ओके, एप्रिल 25 मध्ये लामा 4 एप्रिल 25 मध्ये लामा 4 एआय मॉडेल कुणी सुरू केलेलं आहे? आता लामा नावाचं एआय मॉडेल आहे हे लक्षात ठेवायचं. तर ते कुणी सुरू केलेलं आहे? तर ते सुरू केलेलं आहे मेटा या संस्थेनं. आता मेटा म्हणले की लक्षात ठेवा, मेटामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. ठीक आहे, गुगल नव्हे, ओपन एआय नाही आणि मायक्रोसॉफ्ट पण नाही. तर हे बघा, हे असं लामा आहे. ओके, यामध्ये सगळं येतं. लामा LLAMA म्हणजे लँग्वेज मॉड्यूल्स आहे त्याच्यामध्ये. लक्षात ठेवायचं, मेटा प्लॅटफॉर्म्सने त्यांच्या भाषा मॉडेल म्हणजे LLM लँग्वेज मॉड्यूल्स किंवा मॉडेल्स लामाची नवीनतम आवृत्ती लामा 4 स्काउट आणि लामा 4 मॅव्हरिक नावाने प्रसिद्धी केलेली आहे. तुम्हाला आवृत्ती विचारणार नाहीत, पण लामा म्हणलं की लक्षात ठेवायचं लामा, असं लक्षात ठेवा. लामा म्हणलं की मेटा. ओके, मेटाची आवृत्ती आहे. देन मेजराना नावाची पहिली क्वांटम कम्प्युटिंग चिप कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे? मेजराना लक्षात ठेवायचं. आता ती चिप पहिल्यांदा बघा, ती अत्यंत महत्वाची आहे. ही चिप बघा, ही चिप आहे बघा, मेजराना. ठीक आहे, तर ही मेजराना कोणाची आहे? मायक्रोसॉफ्टची आहे. लक्षात ठेवायचं, पर्याय कोणता असणार आहे? मायक्रोसॉफ्ट. तर असं लक्षात ठेवा, मेजरानामध्ये येणार मायक्रोसॉफ्ट. ही मायक्रोसॉफ्टची पहिली क्वांटम चिप आहे, अत्यंत सूक्ष्म आणि ज्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रकारची माहिती साठवता येईल, ज्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान असेल. लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्टद्वारे जगातील पहिली क्वांटम चिप स्थापन केलेली आहे. त्याचं नाव आहे मेजराना. ओके, उद्देश क्वांटम संगणक क्षेत्रात क्रांती घडवून आणणे. ही चिप मित्रांनो एवढी आहे बघा, तुम्ही जर हात असा केला असेल ना तर या हातामध्ये पूर्ण एवढ्या बरोबर चौकोन या ठिकाणी बसेल, एवढी ही चिप असणार आहे. ठीक आहे, यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रकारची माहिती आपण साठवू शकतो. मेजराना. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा, डोळ्यांच्या दीर्घकालीन आजारासाठी जगातील पहिला एआय आधारित सरकारी स्क्रीनिंग कार्यक्रम नयनमृतम 2.0 म्हणजे काय, त्याचाच दुसरा आवृत्ती, सेकंड एडिशन जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे? तुम्हाला नावावरनं पर्याय काढता येणार. काय बघा इथं, नयनमृतम, अमृतम, म चा उच्चार शक्यतो साऊथचे स्टेट्स असतात, म्हणजे दक्षिण भारताचे स्टेट्स असतात. मला लक्षात ठेवायचं, हे सगळे दक्षिण भारतातलेच आहेत. तर याचं बरोबरचं उत्तर लक्षात ठेवा, बरोबरचं उत्तर आहे केरळ. कारण मी म्हटलं ना, जर दक्षिण भारतामध्ये राज्य सुद्धा पकडले तर डिजिटायझेशन किंवा एआयचा वापर असेल, हा जास्तीत जास्त केरळ सरकार जास्त करत आहे. मग नयनमृतम काय आहे, तर ज्या लोकांना थोडंसं डोळ्याचा विकलांगता आहे किंवा डोळ्यांचा आजार असेल, यासाठी नयनमृतम नावाचा त्याने प्लॅटफॉर्म किंवा सरकारी स्क्रीनिंग कार्यक्रम केला आहे. केरळ हे पहिलं राज्य आहे. आपण थोडक्यात बघूया, फक्त भारतच नव्हे तर हा जगातील पहिलाच असा एक भाग आहे किंवा एक राज्य पकडा किंवा एक शासित प्रदेश पकडा, ज्या ठिकाणी पहिल्यांदा असं व्हायला लागले की सरकारी धोरणामार्फत तयार होतं हे डोळ्याच्या दीर्घकालीन आजारावर प्रभावकारक तंत्रज्ञानाचा वापर करून रोगीस लवकर उपचार करणे. समजा जर एखादा सिनियर सिटीजन आहे ज्याचा खूप जास्त डोळे खराब आहेत, त्याला प्रॉपरली त्याचा थोडासा कॉर्निया किंवा त्याला थोडंसं भिंग वगैरे खराब झालेले आहेत, तर सरकारमार्फत या गोष्टी होतात. त्याला नयनमृतम स्क्रीनिंग कार्यक्रम आहे, त्यामार्फत त्याला प्रॉपर चष्मा देण्यापासून त्याचं ऑपरेशन करण्यावर सगळं सरकार खर्च उचलतं. मग अत्यंत महत्वाचा हा उपक्रम आहे केरळ सरकारद्वारे. ठीक आहे, जगातील सर्वात स्मार्ट एआय ज्याला ग्रॉक 3 असे म्हटले जाते, GROK ग्रॉक 3 असे म्हटले जाते, तो कोणत्या कंपनीने सुरुवात केलेला आहे? त्याचं नाव आहे XI. आता एक्स म्हणलं की ही एक्स नावाची कंपनीच कुणाची आहे? ती आहे इलॉन मस्क यांची. लक्षात ठेवायचं, त्यांनी एक्स सध्या ट्विटरचं नामांकन पण केलं बघा मध्यंतरी. ट्विटरला काय नाव दिलं तर एक्स नाव दिलं. त्यांचा आता एक्स एआय नावाचा मोठा प्लॅटफॉर्म आहे. लक्षात ठेवायचं, ग्रॉक कुणाचा आहे तर ते XAI यांचा आहे. निविडिया एआय नाही, गुगल एआय नाही, मेटा एआय पण नाही. कोणता आहे पर्याय? XAI. इलॉन मस्कच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने त्यांच्या चॅटबॉट ग्रॉक 3 ची नवीनतम आवृत्ती अनावरण केलेली आहे. ग्रॉक 3 कुणाचा आहे? XAI चा आहे. संस्थापक कोण आहेत? इलॉन मस्क.
हे इमेज सांगण्याचं एकच कारण आहे, हे आहे एक्स, हे आहे ए आणि हे आहे आय. XAI असं लक्षात ठेवायचं. समोर इलॉन मस्क आहे. ठीक आहे. हे बघा मी तुम्हाला म्हणतो ना, तुमच्या मेमरीवर जास्त विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही चित्र आणता, तुम्ही ते जेव्हा आता एखाद्या संदर्भात हा प्रश्न पडला परीक्षेमध्ये, तुमच्या डोक्यात काय आहे, तर हा सरांनी ती इमेज दाखवली होती. मला लक्षात ठेव की या प्रकारचे प्रश्न पडतील, आपण त्या ठिकाणी ते उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी मी या गोष्टी आणलेल्या आहेत. पुण्यातील कोणत्या स्टार्टअप कंपनीने नाडी तरंगिणी नामक AI आधारित नाडी परीक्षण उपकरण विकसित केलेले आहे? नाडी तरंगिणी लक्षात ठेवायचं. IISc बँगलोर आहे का, विचारले का बघा. पुण्यातील कोणत्या स्टार्टअप कंपनीने, आपण प्रश्न वाचण्यामध्ये एवढं मंत्रमुग्ध होतोय की समजतच नाही. हे IISc बँगलोर आहे, इथे विचारले पुण्यामध्ये. कॅन्सल करा ना इथं. समजते तुम्हाला. बऱ्याच वेळा अशा गुंतागुंतीचे प्रश्न वाटतात, पण तुम्ही पर्याय कॅन्सल करू शकता. काय विचारले? नाडी तरंगिणी नामक AI आधारित नाडी परीक्षण उपकरण विकसित केलेलं आहे. म्हणजे तर नाडी तुमची चेक होणार AI मार्फत, त्याद्वारे रक्तामध्ये कोणते विकार आहेत किंवा काही काही गोष्टी असतील, BP, दमा, शुगर, जे काय असेल त्यामार्फत तुम्हाला सांगितलं जाईल AI मार्फत. ते एक आयुर्वेद आहे का, अत्रेय इनोव्हेशन आहे का, की नयन विद्या आहे? तर लक्षात ठेवायचं. याचा बरोबरचा पर्याय आहे अत्रेय इनोव्हेशन. अत्रेय इनोव्हेशन लक्षात ठेवायचं. अत्रेय इनोव्हेशन मार्फत नाडी तरंगिणी विकसित केलेली आहेत. नाडी तरंगिणी प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीचे नाडी निदान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानासह काम करते. हे बघा, हे असं उपकरण आहे. ओके. ज्या आपल्या प्रमुख 3 गोष्टी असतात, वात, पित्त, कफ, दोष वगैरे असतात ना, दोष आपल्या शरीरामधले, त्यानुसार तुमच्या शरीराला कशाची गरज आहे तर तुम्हाला ते नाडी तरंगिणी मार्फत सांगणार आहेत. अत्रेय इनोव्हेशन लक्षात ठेवायचं. एनहान्सिंग हेल्थ हार्मनी विथ नाडी तरंगिणी. द पल्स ऑफ प्रोग्रेस असं त्यांचा सिम्बॉल आहे. ओके. व्हेन हेल्थ केअर मीट्स टेक्नॉलॉजी. मग तुमचा जो पूर्ण पल्स चेक करून त्या नाडीद्वारे तुमच्या शरीरामध्ये कोणत्या व्याधी आहेत किंवा कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ते सांगता येईल. तर ते असं ऍप्लिकेशन आहे बघा, असं उपकरण आहे. ठीक आहे. ओके. 2025 मध्ये कोणत्या राज्याने भूजल संकटाचा सामना करण्यासाठी AI जल ॲटलास लॉन्च केलेला आहे? AI जल ॲटलास म्हणजे ज्या राज्यामध्ये भूजल पातळी नाहीये, ग्राउंड वॉटर नाहीये, म्हणजे जमिनीखालचं पाणी प्रॉपर साठत नाही, त्यासाठी ॲटलास केलेला आहे आणि AIचा वापर करून केलेला आहे. का? तर मग अशा ठिकाणी आता दुष्काळ भागामध्ये काय आहे किंवा दुष्काळ झाल्यावर काय आहे, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे पाणी वापरता येतं, पण हेच पाणी नसेल तर मग प्रॉब्लेम आहे. मग यासाठी AI जल ॲटलास, कोणता भूजल ॲटलास करणारे देशातले पहिलं राज्य कोणतं आहे? ते आहे हरियाणा. हे लक्षात ठेवायचं. भूजल संकटाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाने AI सक्षम वॉटर ॲटलास लॉन्च केलेले आहे. AI आधारित भूस्थानिक प्लॅटफॉर्म भूजल पृष्ठभागावरील पाणी, पुनर्भरण क्षेत्रे आणि पीक पद्धतीबद्दल रिअल टाइम अंतर्दृष्टी प्रदान करते. तर हे प्रॉपर हरियाणाचा मॅप आहे, हरियाणा वॉटर रिसोर्सेस ॲटलास. तुम्ही जर गुगलला टाकलं HWRA तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील. ठीक आहे. पण मला असं वाटतं की परीक्षेसाठी फक्त महत्वाच्या गोष्टी करूया, डिटेलमध्ये करायची गरज नाही. जेवढी माहिती मिळेल मी त्यांच्या वेबसाईटवरूनच काढलेली आहे. जर तुम्हाला असं वाटलं तर मला तुम्ही कमेंटला विचारू शकता की सर याचा अर्थ काय आहे किंवा हे कुठं आहे. तुम्हाला मी अद्यावतच माहिती देतो. मी कुठल्याही क्लासचं वगैरे कुठल्या ह्याचं लिंक शेअर करत नसतो. माझ्याकडे अधिकृत प्लॅटफॉर्म्स आहेत. संसद टीव्ही असेल, लोकसभा राज्यसभा टीव्ही असेल, PIB असेल, PRS असेल किंवा गव्हर्नमेंटचे मॅगझिन्स असतील, मी तुम्हाला याचंच लिंक पाठवत जातो, जे या ठिकाणी मी हे पूर्ण स्टडी करून हे तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. ओके. कोणत्या भारतीय मीडिया ग्रुपने ऐशान आणि रूह या 2 पॉपस्टार चे अनावरण केलेले आहे? आता ऐशान आणि रूह हे 2 पॉपस्टार्स आहेत. तर एका भारतीय मीडिया ग्रुपनं मध्यंतरी या दोघांना लॉन्च केलं होतं. तर ते कुठल्या आहेत बघा, कुठल्या ग्रुपनं लॉन्च केलेलं आहे? रिलायन्स मीडिया आहे का? नाही. युनिव्हर्सल मीडिया आहे का? नाही. टाइम्स ग्रुप आहे का? नाही. तर लक्षात ठेवायचं, हा आजचा भारत आहे. इंडिया टुडे 2 पॉप लोकांना त्यांनी लॉन्च केलेला आहे. कुठले आहेत ते? ऐशान आणि रूह. आपण एकदा थोडक्यात त्याची माहिती घेऊया. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. इंडिया टुडे ग्रुपने AIPOPचे म्हणजे पॉप अनावरण केलेले आहे. संगीतातील AI आणि मानवी सर्जनशीलतेचे क्रांतिकारी मिश्रण आहे. संगीत स्टार कोण आहेत? हा आहे ऐशान आणि ही आहे रूह. तर लक्षात ठेवायचं, तुम्ही याबद्दल गुगलला जाऊन सगळी माहिती घेऊ शकता, पण परीक्षेला आपल्याला फक्त विचारणार कोणते 2 पॉप संगीतकार आहेत AIने तयार केलेले, ऐशान आणि रूह. हे अत्यंत विसरायचं नाही. ठीक आहे, महत्वाचं आहे. नेक्स्ट पुढचा, कोणत्या भारतीय कंपनीने AI क्लाउड वायू हे क्लाउड सिस्टीम आहे, वायू लॉन्च केलेले आहे? टाटा कम्युनिकेशन्स, इन्फोसिस, HCL टेक्नॉलॉजी आणि विप्रो.
टाटा या बाबतीत सगळ्यात पुढे असतात. मला लक्षात ठेवायचं, वायू जे AI क्लाउड आहे, आता AI मार्फत ज्या ज्या आपण माहिती गोळा करतो त्यासाठी एक आपल्याकडे क्लाउड सिस्टीम पाहिजे, त्याचं नाव आहे वायू. ठीक आहे, मग टाटांनी काय केलं बघा, वायू नावाचं AI क्लाउड आहे, टाटा कम्युनिकेशन्स आहे, टाटा कम्युनिकेशन्स वायू AI क्लाउड. ओके, टाटा कम्युनिकेशन्सने वायूचे अनावरण केलेले आहे. उद्योगांना किफायतशीर क्लाउड प्रदान करण्यासाठी पुढच्या पिढीतील क्लाउड फॅब्रिक आहे. तर यामार्फत जेवढा डेटा त्यांना गोळा करता येईल तेवढा तो क्लाउडमध्ये साठवू शकतात. हे खूप जास्त मोठे एवढं क्लाउड आहे, यामध्ये हजारो लाखो जीबीची कपॅसिटी असणार आहे. हे कुणी केलेलं आहे? टाटा कम्युनिकेशन्स, लक्षात ठेवा. ठीक आहे, वायू. देन कोणत्या भारतीय बँकेने आर्थिक फसवणुकीच्या विरोधात, ओके ते असेल हे लक्षात ठेवायचं, MuleHunter.ai नामक AI साधन विकसित केलेले आहे. आता जर मी असं तुम्हाला एक टेक्निक सांगितली की भारतामध्ये सर्वोच्च बँक कोणती आहे जी आर्थिक फसवणुकीसाठी धोरणं किंवा महत्वाच्या गोष्टी करू शकते, ती एकच बँक आहे, ती म्हणजे RBI. लक्षात ठेवायचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने MuleHunter.ai नावाचं एक असं शोधक प्रणाली विकसित केलेली आहे, ज्यामध्ये जे लोक जे ट्रान्झॅक्शन फ्रॉड आहेत किंवा आजकाल भारतामध्ये सुद्धा बघायचं आर्थिक फसवणूक जास्त होत आहे, यासाठी RBIनं MuleHunter.ai नामक AI साधन विकसित केलेलं आहे. RBIने त्यांच्या इनोव्हेशन हब द्वारे MuleHunter.ai टूल लॉन्च केलेलं आहे. AI टूल हे काय करणार, मनी लॉन्ड्रिंग आणि इतर बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलापाद्वारे गुंतलेली बँक खाती शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. बऱ्याचशा काही बँकांमध्ये शेड्युल्ड अनशेड्युल्ड बँकामध्ये चुकीचे व्यवहार चालतात आणि हे जर RBIला कळालं तर RBI पूर्ण ती खाती गोठवू शकतं किंवा बँकेचा परवाना पूर्ण काढून घेऊ शकतं. यासाठी MuleHunter नावाचं एक त्यांनी साधन विकसित केलेलं आहे. नाव आहे RBI टूलचं नाव आहे MuleHunter. ठीक आहे, MuleHunter.ai असं लक्षात ठेवा. बघा, ही अशी पेपरचीच बातमी आहे, हे मी पेपरच तुम्हाला दाखवायला लागलो, काय वेगळं नाहीये, पण मग एका ठिकाणी कंपाईल केली तुम्हाला जास्त फायदा होऊन जाईल. देन कोणत्या देशासोबत भारताने 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि AI, आता AIचं लेक्चर चालू म्हणजे मला AIचा मुद्दा सांगावा लागेल. AI साठी दुहेरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. म्हणजे दोन देश एकमेकांसोबत आले, दोन देशांनी काय सांगितलं की आमच्या दोघा देशाच्या मध्ये पार्टनरशिप आहे. कशामध्ये? संस्कृती, पर्यटन आणि AI साठी दुहेरी वर्ष आहे. कोणतं वर्ष ते? 2026. तुम्हाला उलटा क्वेश्चन विचारतील, संस्कृती, पर्यटन आणि AI साठी दोन देशांनी कोणत्या वर्षाला तो दर्जा दिलेला आहे? कोणतं वर्ष आहे ते? 26चं वर्ष आहे. पण देश कोणता आहे? देश आहे फ्रान्स. लक्षात ठेवायचं, अत्यंत महत्वाची घडामोडी आहे. बघा, जे मध्यंतरी 25 ग्लोबल समिट झालं होतं त्याच्यामध्ये फ्रान्स आणि भारताने ही शपथ घेतली होती. काय? तर पुढच्या आगामी काळामध्ये 26 हे भारत फ्रान्स नवोन्मेषाचे वर्ष आहे, म्हणजे इनोव्हेशनचे असेल, कारण दोन्ही देश AI विकसित करण्यासाठी समान दृष्टिकोन सामायिक करतात. दोघांचं टार्गेट काय आहे? तर दोन्ही देशामध्ये AI सक्षम प्रकारे सांगणे, त्याला आपण काय म्हणतो, प्रोत्साहन करणे देशामध्ये. ओके, ठीक आहे. तर ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2026 रोजी कुठं होणार आहे? भारतामध्ये होणार आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. लक्षात ठेवायचं, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 26. ओके, देन पुढचं थोडं पर्यावरणासाठी महत्वाचं आहे. अवैध शिकार रोखण्यासाठी ट्रेल गार्ड नामक AI प्रणाली कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये लागू केलेली आहे? अवैध शिकार म्हणजे जर समजा एखादा शिकारी व्यक्ती गेला तर असं एक काही उपकरण आहे जे तुम्ही झाडावर चिटकवू शकता, झाडावर ते टॅगिंग करू शकता. तर ते त्याला सेन्सर्स आहेत. जर कुठल्या एका व्यक्तीनं बंदुकीचा काही गोळीबार केला किंवा त्याचे काही पायाचे ठसे सापडले किंवा अजून काही गोष्टी असतील, ते सगळं CCTV वगैरे असणार त्याच्यामध्ये सुद्धा, तर त्याला म्हणतो ट्रेल गार्ड. तर हे अवैध शिकार रोखण्यासाठी एक अत्यंत महत्वाचं उपकरण आहे ज्यामध्ये AIचा परिपूर्ण वापर केलेला आहे. दुधवा हे कुठे येतं? हे येतं उत्तर प्रदेशमध्ये. मेळघाट हे कुठे येतं? मेळघाट येतं कुठं? महाराष्ट्रामध्ये. श्रीशैलम हे कुठे येतं? हे येतं आंध्र प्रदेशमध्ये. बघा, तुमची बाकीची पण तयारी होते, पण बरोबरचा पर्याय आहे सिम्लीपाल व्याघ्र प्रकल्प. ट्रेल आणि पाल. ओके, लक्षात ठेवायचं कोणत्या राज्यामध्ये आहे सिम्लीपाल आहे मित्रांनो, ओडिशा या राज्यामध्ये. आपण थोडक्यात बघूया काय झाले नेमकं. ट्रेलगार्ड AI वन्यजीव संवर्धनात शिकार विरोधी प्रयत्नांमध्ये क्रांती घडलेली आहे. ट्रेलगार्ड या उपकरणाचा वापर करून ओडिशातील सिम्लीपाल व्याघ्र प्रकल्प, जिथे अधिकाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनावर उल्लेखनीय परिणाम पाहिलेला आहे. म्हणजेच तिथल्या अधिकाऱ्यांनी, जे काही फॉरेस्ट खात्याचे अधिकारी आहेत, त्यांना कळाले की ट्रेलगार्डचा वापर करून अवैध शिकार रोखता येते
आणि भविष्यामध्ये याचा पुढचा सुद्धा परिपूर्ण बाकीच्या राज्यामध्ये वापर होणार आहे. तर लक्षात ठेवायचं हे असं उपकरण आहे बघा. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, हे आहे कम्युनिकेशन युनिट आणि एक आहे US क्वार्टर फॉर स्केल. हे स्केलिंग क्वार्टर आहे. हे तुम्ही झाडावर असं चिटकवू शकता कुठे एका ठिकाणी प्रॉपरली आणि याच्यावर तुम्हाला सगळ्या ट्रान्समिटर रिसिव्हरच्या गोष्टी आहेत. कुठेतरी आवाज यायला लागला तर त्या ठिकाणी ते लोकेशन ट्रेस आउट करतं. तर ह्या गोष्टी तुम्ही यूज करू शकता. टेलगार्ड AI कॅमेरा अलर्ट सिस्टीम. ठीक आहे, जसं आहे पेपरमध्ये त्यांच्या वेबसाईटला राज्यांच्या वगैरे तिथनं मी माहिती घेतलेली आहे. इस्रो गगनयान मिशनसाठी ज्या महिला रोबोटला अंतराळात पाठवत आहे तिचे नाव काय आहे? गगनयान मोहीम अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं. गगनयानसाठी त्या 4 लोकांना सिलेक्ट केलेलं आहे, जे आता पुढं मला वाटतं 26 मध्ये ही अत्यंत महत्वाची मोहीम होणार आहे गगनयान, लक्षात ठेवायचं. तर त्याचे नाव काय आहे? आकाशिनी वगैरे आहे का? त्याचं नाव काय आहे? व्योममित्र आहे. व्योम म्हणजे अंतरिक्ष असं लक्षात ठेवायचं. व्योम म्हणजे अंतरिक्ष, अंतराळ. मित्र म्हणजे मित्र, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग गगनयान मिशनला कोण जाणार आहे? इथून व्योममित्र हा एक रोबोट जाणार आहे. बघा, इस्रोचा व्योममित्र भारताचा पहिला मानवासारखा अंतराळ रोबोट. त्याला आपण काय म्हणतो? ह्युमनॉइड रोबोट तो असतो, थोडासा मानवासारखा दिसत असतो बघा इथं. व्योममित्र हा इस्रोने विकसित केलेला एक अर्धमानवीय रोबोट आहे. हे नाव 2 संस्कृत शब्दांना एकत्र करते. व्योम म्हणजे अवकाश आणि हे मित्र. ठीक आहे, व्योममित्र टॉकिंग ह्युमन रोबोट टू बी सेंट ऑन गगनयान. तर गगनयान मिशन जे होणार आहे त्यामध्ये या रोबोटला पाठवणार आहे, लक्षात ठेवायचं. महत्वाचा आहे व्योममित्र. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा बघूया. जगातील पहिला रोबोट नागरिक कोणता आहे? रोबोट नागरिक एआयचा वापर केला म्हणून मी रोबोटचा सुद्धा इथं प्रश्न घेतलेला आहे. जॉन, मायकेल, डेनिस की सोफिया? मित्रांनो, जर असा रोबोट आहे ज्याला नागरिकत्व प्रदान केलेला आहे तो कोण आहे? सोफिया आहे, लक्षात ठेवायचं. याच्याबद्दल आपण बघूया. सोफिया जगातील पहिली रोबोट नागरिक. रोबोट आहे पण तिला नागरिकाचा दर्जा दिलेला आहे. मग जर नागरिकत्वाचा दर्जा दिला असेल तर मग देशाचं नाव माहिती पाहिजे. देश कोणता आहे? सौदी अरेबिया आहे. नागरिकत्व प्रदान कधी केले बघा? ऑक्टोबर 2017 मध्ये. आता ही सोफिया मध्यंतरी IIT मध्ये आपल्या एक आली होती, IIT मुंबई, IIT मद्रास मध्ये, आणि या ठिकाणी या सोफियानं बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. त्यावेळी सुद्धा हे चर्चेमध्ये आलं होतं. मग लक्षात ठेवायचं, एखादा रोबोट असेल, एआयचा काही महत्वाचा वापर असेल तर हे भारतामध्ये सुद्धा चर्चा केली जाते. याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. जगातील पहिली रोबोट नागरिक कोण आहे? सोफिया. देश आहे सौदी. लक्षात ठेवा, सोफिया सौदी. जगातील पहिला रोबोट CEO म्हणजे कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, चे नाव काय आहे व कोणत्या कंपनीने नियुक्त केलेले आहे? म्हणजे CEO कोण आहे? म्हणजे रोबोट CEO कोण आहे आणि कोणत्या कंपनी त्याला नियुक्त केला, अपॉइंट केलेला आहे? DLA, करीम न्यूज एजन्सी, सोफिया, हन्सन रोबोटिक्स, मिका, डिक्टेटर बियर कंपनी की अलेक्सा, अमेझॉन? याचं बरोबरचं उत्तर आहे मिका डिक्टेटर. डिक्टेटर नाही, ते डिक्टेडॉर आहे. डिक्टेडॉर बियर कंपनी आहे. तर त्या बियर कंपनीनं जगातला पहिला कंपनीचा CEO म्हणून एका रोबोटची नियुक्ती केलेली आहे. तो आहे मिका. बघा, मिका जगातील पहिला AI ह्युमनॉइड रोबोट CEO. ह्या मॅडम CEO आहेत. कंपनीचं नाव आहे डिक्टेडॉर, लक्षात ठेवायचं. मिका द फर्स्ट AI CEO, ह्युमनॉइड रोबोट AI CEO आहे. म्हणजे बघा, नागरिक असेल तर सोफिया आणि कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर कोण तो येणार? तुमचा मिका, लक्षात ठेवायचं. कंपनी आहे डिक्टेडॉर कंपनी. ही एक प्रसिद्ध बियर कंपनी आहे आंतरराष्ट्रीय. ओके, मिका लक्षात ठेवा. देन कोणत्या राज्य सरकारने संयुक्त राष्ट्र जनसंख्या निधी म्हणजे युनायटेड नेशन फंड फॉर पॉप्युलेशन च्या सहकार्याने जस्ट आस्क नामक AI चॅटबॉट विकसित केलेला आहे? जस्ट आस्क, फक्त प्रश्न विचारायचे. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू की आंध्र प्रदेश? बरोबरचं उत्तर लक्षात ठेवायचं. मध्य प्रदेश. भारतामध्ये अत्यंत महत्वाचं आहे, भारतात UNFPA म्हणजेच तुमचा संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्या जो काही जननिधी आहे किंवा निधी आहे, तर ने जस्ट आस्क लॉन्च केलेले आहे. लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि हक्क जागरूकता यासाठी एक चॅटबॉट आहे. चॅटबॉट म्हणजे तुम्ही ज्याच्यासोबत चॅटिंग करू शकता, तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, तुम्हाला तो व्यक्ती, तो एखादा रोबोट तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सुद्धा देऊ शकतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मध्य प्रदेश व सरकार व UNFPA युनायटेड नेशन फंड फॉर पॉप्युलेशन, तर लक्षात ठेवायचं जस्ट आस्क चॅटबॉट. आणि हिंदीमध्ये काय आहे त्याचं? खुलके पूछो. ठीक आहे, खुलके पूछो. असे 2 लोक येतील, तिथं प्रश्न वगैरे ते सगळं असणार आहे. तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, ते बरोबर त्याच माध्यमात तुम्हाला उत्तर सुद्धा देईल. ठीक आहे, जस्ट आस्क मध्य प्रदेश UNFPA. कोणत्या कंपनीने आयर्न वूड या 7व्या जनरेशनच्या चिपचे अनावरण केलेले आहे?
अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, मेटा की गुगल? आता लक्षात ठेवायचं ही आयर्नवूड पहिल्यांदा चिप बघा, ही आयर्नवूड आहे म्हणजे गुगल आयर्नवूड AI चिप. आता या चिपमध्ये असं म्हणतात, म्हणजे आता हे सध्या सुरुवात केलेली आहे फक्त, आयर्नवूड गुगलचे भविष्य पुन्हा परिभाषित करू शकणारी ही AI चिप आहे. आयर्नवूड गुगलच्या कस्टम सिलिकॉन इनोव्हेशन मध्ये एक मोठी झेप दर्शवते. लक्षात ठेवायचं या चिपमध्ये गुगलचा जेवढा डेटाबेस तुमच्याकडे असेल तो या चिपमध्ये पूर्णपणे आपण साठवू शकतो. ही गुगलची एक अत्यंत महत्वाची चिप आहे, त्याला आपण म्हणतो आयर्नवूड. आयर्नवूड आहे तर ती गुगलची चिप आहे. लक्षात ठेवा. याचा बरोबरचा कुठला पर्याय येणार? ओके, पर्याय मी क्लिक, गुगल. बघा तुमच्या डोळ्यासमोर आता ही इमेज क्लिक झाली ना, बघा गुगल आहे, गुगल आयर्न चिप. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा. कोणते वर्ष हे संयुक्त राष्ट्राकडून क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानचे वर्ष म्हणून घोषित केले गेलेले आहे? क्वांटम, इयर ऑफ क्वांटम टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. कोणतं वर्ष आहे ते? 2025. हे सध्या जे वर्ष चालूच आहे हेच सध्या वर्ष इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून आपण सध्या साजरं करत आहोत. दरवर्षी आंतरराष्ट्रीय जी काय आपली संयुक्त राष्ट्रीय संघटना आहे, संयुक्त राष्ट्र दरवर्षी एक वर्ष जाहीर करत राहतात. लक्षात ठेवायचं. तर अत्यंत महत्वाचं आहे. 2025 काय आहे? प्रयोगशाळांमधून तंत्रज्ञानाने उद्योगाला आकार देण्याचे वर्ष, म्हणजेच इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे 2025 लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा. देशातील पहिली AI शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? आता हे AI विद्यापीठ नाही, यासाठी मी शेवटी सुद्धा एक तुम्हाला टेबल घेतलेला आहे. कुठं महत्वाचं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, हे आपण व्यवस्थित स्टडी करूया. AI शाळा कुठं असणार आहे? तर AI शाळा म्हटलं तर ते केरळमध्ये असेल, आणि AI विद्यापीठ म्हणलं तर ते महाराष्ट्रामध्ये असेल. लक्षात ठेवायचं. केरळमधील तिरुवनंतपुरम म्हणजे त्रिवेंद्रम सध्याचं नाव, इथे शांतिगिरी विद्याभवनद्वारे भारतातील पहिली AI शाळा सुरू करण्यात येणार आहे. ही बघा पूर्ण AI शाळा आहे. मशीन लर्निंग याच्यामध्ये बघा, त्याला AI काय म्हणतात? तर त्या शाळेमध्ये AI चा वापर करून मशीन लर्निंग, रोबोटिक्सचा वापर करून भाषा प्रक्रिया असेल आणि डेटा विश्लेषण यासारख्या AI घटकांचा वापर होणार आहे. विद्यार्थ्यांना एकदम सहज आणि सोप्या भाषेमध्ये टीचिंग किंवा शिक्षण घेण्यासाठी AI चा परिपूर्ण वापर होऊ शकतो. ती आहे केरळमधली तिरुवनंतपुरम मधली शांतिगिरी विद्याभवन. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यांनी कोलॅबोरेशन मध्ये सुरू केलेलं आहे. हे तुम्ही नाव पण बघू शकता डायरेक्टली, शांतिगिरी विद्याभवन. कोणत्या भारतीय वृत्तपत्र टीव्ही चॅनेलने पहिली AI निवेदिका सना, नाव काय आहे? सना म्हणजे AI निवेदिका म्हणजे काय? वृत्तपत्र निवेदिका म्हणजे असतात ना की रिपोर्टर वगैरे असतात बघा टीव्ही चॅनेलला, तर निर्मिती केलेली आहे. इंडिया टीव्ही, न्यूज 18, ABP न्यूज की आज तक? लक्षात ठेवायचं, ही ती सना आहे. हे सना कोणाचं काम आहे? हे आहे आज तकचं काम. इंडिया टुडे ग्रुपच्या AI अँकर सना पाहिजे, हिने लंडनमध्ये झालेल्या इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशन ग्लोबल मीडिया अवॉर्ड्स मध्ये 2 पुरस्कार जिंकलेले आहे. इंडिया टुडे ग्रुपचं चॅनल कोणतं आहे? आज तक टीव्ही चॅनल. मग लक्षात ठेवायचं, जर तसा पर्याय नसेल, इंडिया टुडे ग्रुपचा पर्याय नसेल, तर तुम्ही आज तकला बरोबर घेऊन जाऊ शकता. तर यांनी काय केलंय? देशातील पहिली टीव्ही चॅनेल निवेदिका, AI निवेदिका कोण आहे? नाव आहे सना. आणि न्यूजपेपर याचं न्यूज एजन्सी नाव कोणतं आहे? आज तक. मेन कोणतं आहे? इंडिया टुडे ग्रुप. लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला बऱ्याच अँगलनं प्रश्न सांगत सुद्धा असतो. ओके, त्यानंतर भारतातील पहिला AI रोबोट शिक्षक कोणता आहे? रोबोट शिक्षक विचारलेला आहे, तो कोणता आहे? तो आहे आयरिस. भारतातील पहिला AI शिक्षक रोबोट. बघा आता AI शाळा, AI विद्यापीठ, AI शिक्षक, AI CEO, आठवते का? CEO मायका. हे तुम्हाला असं कन्फ्युजिंग तुम्हाला होणार आहे. मग तुमचं काम काय आहे? नोट्समध्ये सगळ्या गोष्टी मी ऍड करेनच, काही प्रॉब्लेम नाही, ते व्यवस्थित वाचून घ्यायचं. केरळमधील तिरुवनंतपुरम येथील एका शाळेने आयरिस नावाच्या भारतातील पहिला जनरेटिव्ह AI शिक्षक रोबोट सादर केलेला आहे. हा तो रोबोट आहे बघा. इंडिया अनव्हील्स इट्स फर्स्ट AI टीचर आयरिस. विचारतील काय? आयरिस रोबोट कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ. उलट विचारतील, केरळमध्ये जो एका शाळेमध्ये रोबोट तयार केलेला आहे शिक्षक रोबोट, त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे आयरिस. कसे विचारला तरी अजिबात चुकवायचं नाही. ठीक आहे. देन AI वृत्तपत्र निवेदक जाहीर करणारे पहिले सरकारी टीव्ही चॅनल कोणते? सरकारी टीव्ही चॅनल विचारलेलं आहे. मगाशी कोणतं होतं? निवेदक, वृत्त निवेदक सना, ते आहे आज तक. आज तक सरकारी नाहीये. काय विचारले? AI वृत्तपत्र निवेदक जाहीर करणारे पहिले सरकारी टीव्ही चॅनल कोणते आहे? ते आहे DD किसान. बघा म्हणजे AI संदर्भात एक निवेदक आहे म्हणजे अँकर आहे, तो AI ने तयार केलेला आहे, तो सगळ्या बातम्या सांगणार. पण ते चॅनल कोणतं आहे? DD किसान. लक्षात ठेवायचं. दूरदर्शन किसानने म्हणजे DD किसाननं कृषी आणि भूमी
हे दोन व्यक्ती आहेत एआयचे, म्हणजे रोबोट आहेत. कृष आणि भूमी म्हणजे दोन्हीही, म्हणजे एक महिला आणि एक पुरुष. भूमी महिला आहे, कृष पुरुष आहे. या नवीन एआय अँकरसह पहिले सरकारी टीव्ही चॅनल सुरू केलेलं आहे. उद्दिष्ट शेतकऱ्यांना काय असणार आहे? शेतकऱ्यांना शेती संशोधन, बाजारपेठेतील ट्रेंड, हवामान अपडेट्स आणि सरकारी कार्यक्रमाबद्दल माहिती देणे आहे. मग शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी वारंवार अद्ययावत करून सांगणे हे कोणाचं काम आहे? कृष आणि भूमी. डीडी किसान, बघा मी नावात बघू शकता ना, कृष भूमी. ठीक आहे, चॅनल कुठे येणार? डीडी किसान. शेतकऱ्यांसाठी कोणतं चॅनल आहे? सरकारी डीडी किसान, लक्षात ठेवायचं. ओके, भारतातील पहिली ड्रोन विरोधी एआय प्रणाली म्हणजे अँटी ड्रोन एआय सिस्टीम कोणती आहे? त्याचं नाव आहे इंद्रजाल. सगळी नावं हिंदीमध्ये असतात, पण हे बरोबर नाव आहे इंद्रजाल. ड्रोन लक्षात ठेवायचं. अँटी ड्रोन म्हणजे काय? जर 4000 चौरस किलोमीटरच्या एरियामध्ये, स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये कोणतेही बाहेरचा एखादी वस्तू आली तर ड्रोन काय करेल? बरोबर, अँटी ड्रोन म्हणजे काय? सिस्टीम अशी आहे, ते एक असं उपकरण आहे. जर 4000 किलोमीटरच्या एरियामध्ये कोणताही ड्रोन आला ते बरोबर त्याला पूर्ण त्याचा फंक्शनिंग बिघडून टाकेल, त्याला पूर्ण कॅप्चर करेल. हे लक्षात ठेवायचं. हैदराबाद फर्मने भारतातील पहिल्या एआय चलित अँटी ड्रोन सिस्टीमचे अनावरण केलेले आहे. नाव आहे इंद्रजाल. संरक्षण, उद्योग आणि सरकारी क्षेत्रासाठी एआय संचलित सुरक्षा उपाय प्रदान करण्यात आलेला आहे किंवा त्याचा फायदा होणार आहे. लक्षात ठेवायचं. कोणती अँटी ड्रोन सिस्टीम आहे? तर ते इंद्रजाल, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट, भारतातील पहिली एआय आधारित फिल्म कोणती आहे? फर्स्ट एआय फिल्म ऑफ इंडिया. बाल हनुमान, 21, नायशा की पीपल? पहिली कोणती आहे? नायशा ही फिल्म आहे, लक्षात ठेवायचं. भारतातील पहिला एआय चलित चित्रपट नायशा आहे. मे 25 मध्ये थिएटरमध्ये पदार्पण झालं होतं. व्हर्च्युअल स्टार नैशा बोस आणि झैन कपूर हे दोघंही एआय द्वारे तयार केलेले आहेत. हे कुठले ऍक्टर ऍक्ट्रेस नाही आहेत, एआय न तयार केलंय. तुम्ही वाटल्याचं ट्रेलर बघू शकता नैशाचा. ठीक आहे, नैशा बोस आणि झैन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक कोण होते? विवेक अंचलिया. अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. देन जगातील पहिले मिस एआय चा किताब कोणी पटकावला होता? एनी मेयर, मो फारिया, केंजा लेली आणि मरियम डिएला. कोण आहेत? तर केंजा लेली. हे विसरायचं नाही. केंजा लेली या पहिल्या एआय मिस वर्ल्ड आहेत, म्हणजे रोबोट मध्ये एक महिला आहे, तिने हा किताब जिंकलेला आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा तुम्ही इथं फोटो बघू शकता. केंजा लेली जगातील पहिली मिस एआय चा किताब जिंकलेला आहे. एआय आता या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? तर हे मोरोक्कोचे आहेत. मोरोक्कन प्रभावशाली केंजा लेली हिला जगातील पहिली मिस एआय हा किताब मिळालेला आहे. मोरोक्को, केंजा लेली आणि मिस एआय, तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी जास्त वेळ घालवत नाही, कारण इतकं म्हणजे आता थोडंसं त्याला आपण काय करू, फक्त वन लाईनर आहेत ना, त्यामुळे जास्त वेळ घालवायची पण गरज नाही. ठीक आहे, प्रादेशिक भाषेतील देशातील पहिली न्यूज अँकर कोण आहे? आता मगाशी आपण दोन गोष्टी बघितल्या. सना बघितली, डीडी किसान बघितलं, सरकारी बघितलं आणि एक ते आजतकचं बघितलं. आता काय विचारले? प्रादेशिक भाषेमध्ये म्हणजे लोकल, राजकीय त्या प्रदेशातल्या भाषेमध्ये असं कोणतं राज्य पहिलं आहे ज्यानं सुरुवातीला काय केलेलं आहे? तर निवेदिका हे केलेली आहे, म्हणजे अँकर चालू केलेली आहे, न्यूज अँकर. अंकिता, अवंतिका, आश्लेषा, आराधना. बरोबर आहे, अंकिता. तर लक्षात ठेवायचं, जे आसाम सरकार आहे, ओके, आसाम सरकार आहे, तर त्यांनी सुरुवातीला अंकिताला लॉन्च केलं आणि अंकितानं त्यांच्या आसामच्या कॅबिनेट मंत्रालयामध्ये म्हणजे कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या सगळ्या अंकितानं पूर्णपणे त्यावेळी सुरुवातीला सांगितल्या होत्या. ठीक आहे, आसामने अंकिताचे सादरीकरण केलेले आहे. प्रादेशिक भाषेतील भारतातील पहिली एआय न्यूज अँकर आहे. 15 मे 2025 रोजी आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंता बिस्वा शर्मा यांनी भारतातील पहिल्या प्रादेशिक भाषेतील एआय न्यूज अँकर अंकिता यांचे अनावरण केलेले आहे. प्रश्न कसा विचारतील बघा. पहिला प्रादेशिक भाषेतील भाषा कोणती आहे? तर आसामी. राज्य कोणतं आहे? तर आसाम. आणि त्या व्यक्तीचं नाव काय? तर अंकिता. अवर नाही, कन्फ्युज होऊ शकता, लक्षात ठेवा. भारतामधील पहिली एआय निर्मित हिंदी गायिका व मॉडेल कोण आहे? इरा, सौम्या, माया की मायरा? बरोबर आहेत, माया. लक्षात ठेवायचं, पहिली एआय निर्मित हिंदी गायिका व मॉडेल. लक्षात ठेवा, फोटो बघा. पहिली एआय निर्मित हिंदी गायिका आणि मॉडेल कोण आहेत? माया. हिने कौन हे या तिच्या म्युझिक व्हिडिओच्या रिलीज सह इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेलं आहे. बघू शकता, आपल्या युट्यूबला अवेलेबल आहे. कोण आहेत त्या? तर माया आहेत. लक्षात ठेवायचं, हिंदी गायिका पहिल्या. देन एआय गाव व शहर अत्यंत महत्वाचं आहे. बरं, आता यापूर्वी अजून एक आपली घडामोडी स्किप झाली. मला सांगा मित्रांनो, ते आपण मला वाटते पहिल्या घडामोडीमध्ये केलं होतं. जगातील पहिला देश कोणता आहे ज्याने एक एआय ची कॅबिनेट मंत्री केलेली आहे? त्याचं नाव आहे अल्बानिया. लक्षात ठेवायचं, नाव आहे अल्बानिया देश. आणि त्या मंत्रीचं नाव काय आहे? तर डिएला. डिएला ही मंत्री आहे आणि अल्बानिया हा देश आहे. लक्षात ठेवायचं,
AI गाव व शहर अत्यंत महत्वाचं आहे, ते आपण वन नजरेमध्ये बघूया. बघा, तुम्ही या ठिकाणी कन्फ्युज होणार आहात, ते तुमचं कन्फ्युजन मी दूर करतो. देशातील पहिले AI गाव, गाव म्हटलं की सातनवरी, हे आहे नागपूरमध्ये. ठीक आहे, गाव सातनवरी, आपल्याकडे गावाचे नाव असे असतात ना महाराष्ट्रामध्ये, हे नागपूरमध्ये. मी कसं लक्षात ठेवायला सांगितलं होतं, सात नाग किंवा नागपूरची नवरी असं काहीतरी करा. AI गाव आहे सातनवरी नागपूर. देशातील पहिले AI शहर जे आपण सुरुवातीला पाहिलं होतं लखनौ, बरोबर. देशातील पहिले हे रिपीट झालं बघ. ठीक, आता AI गाव आणि AI शहर, हे गाव झालं, हे शहर झालं. क्लिअर, म्हणजे कन्फ्युज व्हायचं नाही. तालुका जिल्हा बिल्ला काही नाहीये, फक्त गाव आणि शहर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता पुढे इथे सुद्धा कन्फ्युज होऊ शकतो आपण. बघा, देशातील पहिली AI अंगणवाडी, सुरुवातीला आपण कुठे जातो, अंगणवाडीमध्ये, बरोबर ना. मग अंगणवाडी कुठं असते, आधी कसं असायचं, अंगणवाडी वडाच्या झाडाखाली असायची बघा जुन्या काळामध्ये. मग कसं लक्षात ठेवायचं, अंगणवाडी कुठं आहे, वडधामना. मग या वडावर या वडाच्या झाडावर नाग असतात, मग ते पण नागपूर आहे बघा. सातनवरी नागपूर, वडधामना नागपूर. वडा झाडाखाली काय असायचं आधीच्या काळामध्ये, अंगणवाडी असायच्या. मग अंगणवाडी कुठली आहे, AI वडधामना. याचं उद्घाटन सुद्धा कोणी केलं होतं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने केलं होतं. देशातील पहिली AI शाळा, आता अंगणवाडीत आपण शाळेमध्ये येऊया. शाळा कुठे आहे, तिरुवनंतपुरम म्हणजे केरळमध्ये, बरोबर. इथं सुद्धा शिक्षक रोबोट याच ठिकाणी आहे पहिला. देन देशातील पहिले AI विद्यापीठ, अंगणवाडी झाली, शाळा झाली, आता विद्यापीठ. विद्यापीठ कुठं आहे, तर महाराष्ट्रामध्ये. मग गाव असेल, शहर हे साईडला केलं, अंगणवाडी, शाळा आणि विद्यापीठ हे साईडला केलं. मग तुम्हाला हेच फक्त करायचं, कारण आपण या ठिकाणी कन्फ्युज होणार. ठीक आहे, बघा महाराष्ट्र सुद्धा चर्चेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी, ते सुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके, तर मला वाटते जवळपास बघायला गेलं तर आपण AIच्या ऑलमोस्ट नायबल करेन व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत चला. आपण जेवढा कंटेंट द्यायला लागलोय तो पूर्णपणे थोडासा वेळ घेतोय, कारण का चांगल्या प्रकारे चांगला दर्जेदार देता आला पाहिजे. म्हणून बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगत चला. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. लाईक करा, शेअर करा, आणि जे तुम्ही करताय ते करायला विसरू नये, म्हणजे सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि कमेंटला उत्तर टाकत चला, तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी हव्या आहेत. त्याच्यावर माझं काम पण चालू, असं नाही की काम चालू नाही. ठीक आहे, त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करत आहे, आणि कंटिन्युअसली हे पुढे पुढे जाऊ देत, म्हणजे मला सुद्धा समजेल की विद्यार्थ्यांना आवडायला लागले तर आपण चांगल्या भाषेमध्ये देऊ शकतो, सोप्या सहज भाषेमध्ये देऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटायचं आहे. तुमच्या काही कमेंट्स आहेत ते वाचून मला चांगला आनंद होतो. मला असं वाटतं की चला तुम्हाला समजते. ठीक आहे, पुन्हा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.